नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे. आपल्या आवडता युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेसरे सर्वांसाठी मला सांगतो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. नवीन पोलीस भरतीला सुरुवात होण्याची दाट शक्यता असतानाच नवीन पोलीस भरतीची चर्चा मोठ्या प्रमाणात चालू असतानाच या ठिकाणी अतिशय मोठ्या ठिकाणच्या मोठ्या घटकाच्या मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. ते म्हणजे मीरा भाईंदरच्या तब्बल 1000 पेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत. मात्र त्यापैकी पोलीस शिपाई पदाच्या 689 जागा आणि चालकच्या सुद्धा 70+ जागा त्या ठिकाणी आहेत. आणि आचारसंहितेपूर्वी जाहिरातीची शक्यता आहे का, किंवा जाहिरात आचारसंहितेपूर्वी होऊ शकते का? अजून आचारसंहिता लागेल 10 ते 12 दिवस या ठिकाणी बाकी असतानाच या ठिकाणी सर्व घटकांच्या रिक्त पदांचा अहवाल जवळजवळ यायला लागलेला आहे. बाकीच्या पण घटकांनी आपला अहवाल त्या ठिकाणी दिलेला असणार आहे. लक्षमध्ये बाकीच्या घटकांनी सुद्धा आपला अहवाल त्या ठिकाणी दिलेला असणार आहे. मात्र मीरा भाईंदरनी त्यांनी रिक्त जागेचं सांगितले, त्याला मान्यता मिळण्याबाबत म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, मला हेच सांगायचे, एवढं कॉल SMS करण्याची गरज नाही मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं, मी सगळी गोष्ट व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण देत असतो. प्रत्येक वेळेस कॉल SMS करण्याची आवश्यकता नाही. जागा आल्या मी ती जाहिरात आली नाही. लक्षात ठेवा, प्रत्यक्षात मागणी केलेली पद, प्रत्यक्षात मान्य केलेली पद, प्रत्यक्षात रिक्त जागा आणि प्रत्यक्षात येणारी जाहिरात याच्यात सगळं फरक असतो. लक्षामध्ये पूर्ण फरक असतो. जर खरंच प्रत्यक्षात रिक्त पदांची जाहिरात काढावं लागेल 90,000 पदांची जाहिरात. अलग लक्षामध्ये लक्षात ठेवा, रिक्त पदांची त्यांनी फक्त अहवाल मागितला नाही तो, म्हणजे त्याला मान्यतेसाठी माहिती काय GR आहे, काय परिपत्रक, ते सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून ठिकाणी पाहणारच आहे. मी व्हिडिओला जास्त उशीर न करता सुरुवात करतो. तत्पूर्वी एक महत्वाची म्हणजे उद्यापासून आपल्या BMCचा पेपर जे आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना उद्यापासून आपण या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज सुरू होते. अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज असणारे TCS पॅटर्न डिपेंड असणारे 2 ऑक्टोबर पासून म्हणजे उद्यापासून सुरू होते. सर्वांनी टेस्ट सिरीज लावायचे. माझा नंबर दिसतोय खाली 97 66 85 36 75. याच्यावरती ज्याला टेस्ट सिरीज लावायची त्यांनी मेसेज करा. 150 रुपये आपली फी आहे, ती 150 रुपये फी फोन पे करून गुगल पे करून स्क्रीनशॉट टाका आणि मला नावासह सांगा. ओके. आणि त्याचबरोबर जे नव्याने पोलीस भरती करणारे विद्यार्थी, नवीन विद्यार्थी, त्यांनी पण त्या व्हॉट्सअपला मेसेज करा. ओन्ली व्हॉट्सअप, कॉल करू नका कोणी. लक्षामध्ये 5000 प्रश्न संच म्हणजे या ठिकाणी 100 नव्हे 50 पेपर जवळजवळ आपल्या या ठिकाणी होणार आहेत. लक्षामध्ये TCS पॅटर्न नुसार ग्रुप ABCD नुसार सगळे प्रश्न असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची जी आपली टेस्ट सिरीज सुरू आहे, हार्देस ऑनलाईन पोलीस अकॅडमी संचलित भव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज आपली फक्त 25 रुपयामध्ये मित्रांनो. आपल्याला अनलिमिटेड चालू घडामोडीचे पेपर भेटणार. रोजचे 20 प्रश्न असणार आहे. रोजचे 20 सराव प्रश्न चालू घडामोडीचे आणि अनलिमिटेड तुम्हाला नोकरी लागेपर्यंत त्या ठिकाणी आपली अनलिमिटेड टेस्ट सिरीज असणार आहे. जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तोपर्यंत ती टेस्ट सिरीज चालू असणार आहे आपली. एकदा रजिस्ट्रेशन केलं का सर्व तुमची अख्खी भरती प्रक्रिया अभ्यास करता तोपर्यंत तुम्हाला भेटणार आहे. फक्त 25 रुपयामध्ये असणार आहे. फक्त रविवारी पेपर नसणार आहे. त्या ठिकाणी माझा नंबर दिसतो खाली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला त्या ठिकाणाहून मेसेज करा. चला आता जास्त उशीर न करता आपण आपल्या मूळ व्हिडिओला सुरुवात करूया. आलं लक्षामध्ये पहा, या ठिकाणी आपल्याला दिसते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरता दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे पहिला टप्पा आता हा पूर्ण झालेला आहे. आणि आता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत, म्हणजे ही काही पदं काय लगेच जाहिरात आलेली नाही. आलं लक्षामध्ये, ही पदं लगेच जाहिरात आली नाही किंवा लगेच ते भरले म्हणजे त्याला मान्यता द्यायसाठी ते पदं केलेले आहेत. म्हणजे तेवढ्याला मान्यता भेटेलच असं नाही, त्याच्यापेक्षा 50% मान्यता भेटू शकते, 70% मान्यता भेटू शकते. पोलीसच्या 589 जागा तिथं 489च मान्यता भेटू शकते. असा प्रकार होऊ शकतो. मात्र मला तुम्हाला एक सांगायचं, ऑफिशियली हालचाली आहे त्या ऑफिशियली हालचाली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय चालू आहे ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा. गृह विभागाचा निर्णय आपण पाहणार आहे. पूर्णपणे शासन निर्णय काय त्यांनी काय सांगितलं बघा. पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व पोलीस अधीक्षक पालघर यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून मीरा भाईंदर वसई विरार परिसराकरता स्वतंत्र मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याच्या संदर्भातील क्रमांक 1 चे शासन निर्णय मान्यतेने आले आहे आणि ते झालं पण आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय सचिव मान्यता. ठीक आहे. पुढे बघा, उक्त शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेली 1022 पदे पहिल्या टप्प्यात निर्माण करण्यात मान्यता आली होती व परिशिष्ट ब1 मध्ये नमूद दुसऱ्या टप्प्यातील पदनिर्मिती करता प्रस्ताव उपसमिती उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनुसार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आता 1022 जे होते त्याच्या काही पोलीस शिपाई पदाचे होते आत्ताच्या भरतीला मागच्या भरतीला मिळून ते बऱ्यापैकी पद भरलेले. आता जे येणारे भरती त्याच्यामध्ये आहे. तर त्यांनी आता काय सांगितलं का, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय संदर्भ क्रमांक 2 द्वारे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकरता एकूण 1082 पदे निर्माण करण्याचा व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनात सादर केला आहे. हा प्रस्ताव शासनात सादर केला आहे. खर्च किती येणार आहे, जागा किती रिक्त आहेत,
किती जागेला मान्यता मिळायची हा प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्यानुसार ते होणार. म्हणजे डायरेक्ट जाहिरात तेवढ्याच जागेची असं नाही, आलं लक्षामध्ये. आणि मग शासनाने त्याच्यावरती निर्णय घेतला आणि सांगितलं का मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या शासन निर्णयासोबत परिशिष्ट मध्ये नमूद केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 नियमित पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. शासनाने त्या निर्णयाला मान्यता दिलेली आहे. आधी जी आर पूर्ण समजून घेत चला. आधी मान्यतेसाठी पाठवण्यात आलं होतं, त्यांनी सांगितलं, नंतर त्यांनी मान्यता देण्यात आली आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या 62,03,99,040 इतका आवर्ती खर्च, तसंच 5,74,48,600 74,48,600 इतका अनावर्ती खर्च शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे शासनाने त्या खर्चाला मान्यता दिलेली आहे. म्हणजे त्या जागा भरण्याचं जे पुढचं जे काय आहे ते त्या ठिकाणी ओके झालेले, म्हणजे त्या जागा भरल्या जाऊ शकतात. आलं लक्षामध्ये. आता म्हणजे त्याला मान्यता भेटलेली. तुम्ही जागेचा विचार जर केला तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या 97 जागा आहे, पोलीस हवालदाराची 156 जागा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसत असेल का आपलं जे पोलीस शिपाई हे जे पद आहे, या पोलीस शिपाई पदाच्या जागा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 689 जागा पोलीस शिपाई पदाच्या आहे. मित्रांनो, अतिशय मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी पोलीस शिपाई पदाच्या आहेत. त्याचबरोबर चालक पोलीस हवालदार 17 आणि चालक पोलीस शिपाईच्या 77 जागा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, पोलीस शिपायाच्या 689 आणि पोलीस चालक शिपाईच्या 77 एवढ्या जागा त्या ठिकाणी मीरा भाईंदरला जर पूर्ण मान्यतेनुसार, जर पूर्ण मान्यता दिली त्यानुसार जर भरला तर येणाऱ्या भरतीमध्ये तेवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा राहू शकतात. लक्षात ठेवा, एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा त्या ठिकाणी राहतील. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने हा नवीन परिपत्रक होता, नवीन जाहिरात होती. मात्र याच्यावर गडबडून जाऊ नका मित्रांनो, का जागा आल्या, जाहिरात आली, लगेच भरती सुरू झाली, असं काही नाही. आलं लक्षामध्ये. हे फक्त असे भरपूर परिपत्रक यावं लागतात, त्यावेळेस कुठेतरी जाहिरात येते. याच्या आधी असे भरपूर परिपत्रक आलेले, हे त्यांच्या ऑफिशियल कामकाजासाठीचं परिपत्रक आहे. 689 जागा ज्या आहेत त्या जागा आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि 77 चालकच्या जागाला सुद्धा मान्यता आहे. म्हणजे जर संपूर्ण मान्यता दिली, खर्च आवर्त अनावर्त खर्चाचं जर सगळं समीकरण व्यवस्थित जुळलं तर येणाऱ्या आगामी भरतीमध्ये मीरा भाईंदर या घटकासाठी मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे मित्रांनो, अतिशय थोडक्यात मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. फक्त आपली तयारी चालू ठेवा जोरदार. आचारसंहिता लागणार आहे. जर आचारसंहितेच्या आधी जाहीर त्यासाठी प्रयत्न चालू आहे. मी त्या संदर्भात व्हिडिओ पण टाकले होते. निवेदन द्यायचं पण काम चालू आहे. ठिकठिकाणी विद्यार्थी निवेदन पण देत आहेत आणि विद्यार्थी सांगत पण आहेत का कोणत्या ठिकाणी निवेदन दिले ते. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या पद्धतीने निवेदन द्या. आम्ही पण आमच्या पद्धतीने जेवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल, माहिती पाठवता येईल, तेवढी मी पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण करा, मी पण माझ्या पद्धतीने माझ्या परीने प्रयत्न करत आहे. आलं लक्षामध्ये. 77 जागा चालक लिहू शकतात आणि 689 जागा पोलीस शिपाई, त्याच्यापैकी कमी जागा होऊ शकतात, कमी जास्त होतं त्याच्यामध्ये. काय एवढं डायरेक्ट 689 म्हणजे 689 येत नाही. आलं लक्षामध्ये. मात्र जे मान्यता मिळवायला पाहिजे ती मान्यता त्यांना तेवढ्या जागेला मिळालेली आहे. ओके, ठीक आहे, चालतंय. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.